या प्रवासाचा जो एक क्लायमॅक्स असतो त्या क्लायमॅक्सच्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि तो जो 9 किलोमीटर 8.9 किलोमीटर्सचा हा सगळा जो स्ट्रेच आहे, हा बोगदा जो आहे तो आम्ही आलो आहे. आत्ता आम्ही पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या बोगद्यातनं मधनं एक रस्ता होता, त्याच्यातनं आम्ही आलो आणि आता मुंबईकडून पुण्याकडे जाणारा हा बोगदा आहे. तर या बोगद्याच्या शेवटाला आम्ही आलो आहे, कारण हा एक बोगदा झाला. त्याच्यानंतर पुढे आपल्याला आता जे जातो आहे म्हणजे सगळ्यात चॅलेंजिंग, सगळ्यात अतिशय आव्हानात्मक असं जे काही काम होतं त्या कामाकडे आलो आहे. आणि अनिल कुमार गायकवाड आपल्याला त्याचबद्दल सांगणार आहेत की नेमकं हे चॅलेंजिंग काय होतं. आपण या बोगद्यातनं थेट लगेच दुसरी पायरी आपण टाकतोय, पाऊल टाकतोय. तो वायाडक्टला एका खोलवर अशी जी नदी दरी आहे, त्या दरीच्या मध्ये आपण चाललेलो आहे. ती दरी त्याच ग्रेडियंटनी, त्याच लेवलनी, तीच लेवल मेंटेन करून ही दरी पुन्हा एकदा पुढच्या एका टनेलमध्ये तिकडे जाईल. आणि हा पूर्ण जो ब्रिज आहे हा सुद्धा म्हणजे आशियातला सगळ्यात वायडेस्ट असा वायडक्ट आहे. आणि हा सगळा वायडक्ट हा मला वाटतं आणखीन एक वेगळाच प्रोजेक्ट आहे ह्या टनेलच्या पेक्षा. म्हणजे कदाचित एखाद्या भाषेत सांगायचं झालं तर कोणी पाण्यातला एखादा प्रोजेक्ट केला आहे, कोणी त्या बोगद्यातला एखादा प्रोजेक्ट केला आहे आणि त्याच्यानंतर आता हा हवेतला प्रोजेक्ट आहे असं म्हणता येईल. कारण अतिशय खोलवर अशी ही दरी आहे. किती खोल असेल सर ही दरी? आता पहा, आपण आता या बोगद्यामधनं आलो. हा 8.9 किलोमीटर असा हा बोगदा आहे. त्यातनं आपण प्रवास करत इथंपर्यंत आलो. आणि पुढे तो दुसरा बोगदा आहे या प्रकल्पातला 1.6 किलोमीटरचा असा. आणि हे दोन जे मोठे हिलॉक्स आहेत याच्यामध्ये ही मोठी व्हॅली आहे, ज्याला आपण टायगर व्हॅली म्हणतो. ती हीच टायगर व्हॅली आहे. आणि आता जिथे आपण थांबलो आहे, हा जो रोड लेवल आहे, इथनं 125 मीटर खाली लोएस्ट पॉईंट जो या व्हॅलीचा आहे, 125 मीटर खाली आहे. म्हणजे अगदी आपण जेव्हा सेंटरला जाऊ या पुलाच्या, तिथनं जर आपण तो पूल किती उंचीवरती आहे हे जर पाहिलं तर तो 125 मीटर उंचीवरती असेल या अगदी म्हणजे व्हॅलीच्या तळापासून. आणि याच्यामध्ये ही डीप व्हॅली जी आहे, हा आता दोन्ही साईडला डोंगर असल्यामुळे असे उतार आहेत. म्हणजे अगदी व्हॅलीपासनं डोंगराच्या माथ्यापर्यंत असे म्हणजे स्लोपिंग आहे ते. म्हणजे अगदी व्हॅली अशी थ्रूआउट अशी 125 मीटर डीप नाही आहे. ती मध्यावर 125 मीटर आहे, मग नंतर 100 मीटर असेल, थोडी अशी म्हणजे ती व्ही शेपमध्ये गेलेली, ती 80 मीटर अशी करत करत व्ही शेपमध्ये व्हॅली आहे. तर या ठिकाणी हा व्हायडक्ट जो आहे, जो बांधण्याचा निर्णय घेतला, उंची जास्त असल्यामुळे या ठिकाणी सपोर्ट सिस्टम करता येत नाही. त्यामुळे केबल स्टे ब्रिज करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता केबल स्टे ब्रिज म्हणजे आपण आता हे जे पायलॉन पाहताय, आता हे आपण आता मुंबई टू पुणे या कॉरिडॉरवरती उभे आहोत. मुंबई पुणे हा कॉरिडॉर आहे. आणि हे दोन पायलॉन दिसत आहेत. एका पायलॉनची उंची 184 मीटर आहे, 182 ते 184 मीटर आहे. म्हणजे एका पायलॉनची उंची 182 आहे, दुसऱ्याची 184 मीटर आहे. तर सर्वात जास्त उंचीचा जो पायलॉन आहे तो 184 मीटरचा आहे. आणि या दोन पायलॉनच्या वरती 650 मीटर लांबीचा पूल आहे. म्हणजे 650 मीटर पुलाचं वजन जे आहे हे दोन पायलॉन घेत आहेत. आणि एका पायलॉनवरती अशा 60 केबल आहेत. म्हणजे 30 या साईडला आणि 30 त्या साईडला, अशा 60 केबल या साईडला आणि दुसऱ्या पायलॉनवरती 60 केबल. म्हणजे एका पायलॉनवरती ज्या 60 केबल आहेत त्या 60 केबलवरती 325 मीटरचा आणि दुसऱ्या 60 केबलवरती 325 मीटरचा, 650 मीटरचा ब्रिज हे या दोन खांबावरती आहे. ओके. पण मग ह्याचं वैशिष्ट्य, ह्या ज्या केबल आहेत ह्या कुठनं आल्या, हे आपण म्हणजे ज्याला आपण म्हणतो की आपल्याकडनं आलेलं तंत्रज्ञान आहे, कसं आहे? नाही, हे केबल सगळे आपण हे विदेशातनंच या मागवलेल्या आहेत त्या केबल. आणि याचं कंत्राट जे आहे, अफगान्स कंपनी आपली इंडियन कंपनीचं आहे, ती कंपनी या पुलाचं काम करते. आणि केबल्स आपण विदेशातून आणलेले आहेत. याचं केबलचं जे काही टेस्टिंग आहे ते टेस्टिंग पण आपण बाहेरनं केलं आहे, व्हिएन्नामधनं केलं आहे टेस्टिंग केबलचं. दुसरं केबल स्टे ब्रिजचं जे काही विंड टनेल टेस्ट आपण जे करतो सुरुवातीला, जे काही हेवी विंड्स इथनं येणार आहेत भविष्यामध्ये, त्याला तो सस्टेन झाला पाहिजे, त्याची विंड टनेल टेस्ट पण आपण बाहेरच्या देशातनं केली आहे, डेन्मार्कमधनं केलेली आहे. आणि याचं जे काही डिझाईन आहे म्हणजे अगदी 260 किलोमीटर प्रति आवर तेवढे जरी विंड्स या ठिकाणी आले तरी हे त्याला सस्टेन करेल असं याचं डिझाईन आहे. 260 किलोमीटर वेगाने जर का एखादं वादळ तरी पण हे भयांसारखं वादळ किंवा अशा पद्धतीची वादळ आपल्या ह्या भागात येत असतात. आपण दख्खनच्या पठारावरनं आता आपण कोकणाकडे चाललेलो आहे आणि त्याला सस्टेन होईल, त्याला ते सस्टेन होईल असं डिझाईन केलेलं आहे.